Okay, the topic is tangent drawn from a point. Question is लिया तुम्ही tangent drawn from a point. Okay, so question is find equation of tangents to the ellipse 4x square to the ellipse 4x square plus 9y square. 9y square is equal to 36. 9y square is equal to 36. Passing through the point 2 comma minus 2. Passing through the point 2 comma minus 2. Passing through the point 2 comma minus 2, right? So this is the example. किती इक्वेशन्स भेटतील तुम्हाला? दोन इक्वेशन्स भेटतील, कारण टँजंट्स इलिप्स म्हणजे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट इलिप्सवर नाही, आउटसाइड दी इलिप्स आहे. सो तिथून तुम्हाला किती टँजंट्स ड्रॉ करता येतील? दोन टँजंट्स ड्रॉ करता येणार आहे, राईट? सो इथे आपल्याला काय यूज करायचं आहे? कंडिशन ऑफ टँजन्सीची आपण यूज करणार आहोत. लक्ष द्या, पहिले समजून घ्या कसं सॉल्व करायचं. हा टाईप मोस्टली तुम्हाला विचारतील. सो इलिप्सचं इक्वेशन आहे, एक एक्झाम्पल व्यवस्थित स्टेप वाईज लिहूयात. सो इलिप्सचं इक्वेशन काय आहे? 4x स्क्वेअर प्लस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 36. याला जर स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आहे 36ने काय करावं लागेल? डिवाइड. सो हे काय बनणार सांगा? x स्क्वेअर बाय 9 प्लस y स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू 1. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ a स्क्वेअर? 9 अँड व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ b स्क्वेअर? 4, राईट? नेक्स्ट, let the equation of tangents to an ellipse be y is equal to mx plus c. हे आपण इक्वेशन अज्यूम करतोय. सो using condition of tangency, एखादी लाईन जर टँजंट असेल तर सी ची व्हॅल्यू किती असते? y शुड बी इक्वल टू mx प्लस मायनस अंडर रूट. सी ची व्हॅल्यू किती आहे? प्लस मायनस अंडर रूट a स्क्वेअर m स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. सो हे तुमचं टँजंटचं इक्वेशन झालं. हे क्लिअर आहे? इथपर्यंत काय लिहिलं आहे? इलिप्सचं इक्वेशन आहे, तिथून a स्क्वेअर b स्क्वेअर कॅल्क्युलेट करून घेतले. टँजंटचं इक्वेशन आपण जे डेरिवेशनमध्ये घेतलेलं आहे ते काय अज्यूम केलं आहे? y इज इक्वल टू mx प्लस c. ची व्हॅल्यू टाकली इथे, ठीक आहे? आता बघा, हे जे इक्वेशन आहे याच्यावरून तुम्हाला सांगितलं होतं, याच्यावरून तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ m, करेक्ट? हे बघा, या इक्वेशनमध्ये a स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 9. त्याच्यानंतर b स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 4. x आणि y काय टाकणार सांगा बरं? हां, y हे कसलं इक्वेशन आहे? टँजंटचं इक्वेशन. हे कसलं इक्वेशन आहे? टँजंटचं इक्वेशन. टँजंट कुठून पास होते? 2 कॉमा मायनस 2. मग एखादा जर पॉईंट एखाद्या लाईनवर असेल याचा अर्थ काय झाला? कोऑर्डिनेट्स ऑफ दिस पॉईंट शुड सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ टँजंट. हे कळते का? हे जे पॉईंट दिलेले आहेत 2 कॉमा मायनस 2 हे कशावरचे पॉईंट दिलेले आहेत? टँजंटवरचे. आपल्याकडे टँजंटचं इक्वेशन काय? y इज इक्वल टू mx प्लस मायनस अंडर रूट हे जे आहे ते. सो या इक्वेशनमध्ये आपण x इज इक्वल टू 2 पुट करू शकतो आणि y इज इक्वल टू काय पुट करू शकतो? -2, राईट? सो लिहिणार कसं? 2 कॉमा मायनस 2 हा जो पॉईंट आहे इट लाईज ऑन व्हॉट? या इक्वेशनवर तो लाय म्हणजे टँजंटच्या इक्वेशनवरचा पॉईंट आहे अंडर रूट a स्क्वेअर m स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, राईट? सगळे पॉईंट्स टाकूयात. y ची व्हॅल्यू किती आहे? -2. m इंटू x ची व्हॅल्यू किती आहे? 2 प्लस मायनस अंडर रूट a स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करूयात. a स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 9 इंटू m स्क्वेअर प्लस b स्क्वेअर किती आहे? 4. हे क्लिअर आहे का? काय केलं? हां,
पॉईंट घेतला 2,-2 याच्यात पुट केला, ए स्क्वेअर बी स्क्वेअरच्या व्हॅल्यू टाकलेल्या आहेत. इथून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. कसं करणार क्वाड्रॅटिक इक्वेशन? ही जी टर्म आहे प्लस मायनसची इकडे आणूयात, शिफ्ट करूयात. हे प्लस आहे इकडे जाऊन काय होणार मायनस, हे मायनस आहे इकडे जाऊन काय होणार प्लस. सो परत प्लस मायनसच राहणार आहे. सो ही टर्म इकडे घेऊयात, अंडर रूट इथे काय होतं प्लस मायनस, याचं काय झालं मायनस प्लस. ही टर्म काय आहे 9m² + 4 इज इक्वल टू हे किती आहे 2m, हे -2चं इकडे येऊन काय होणार +2. ही स्टेप क्लिअर आहे का? ही टर्म इकडे शिफ्ट केली, हे -2 इकडे शिफ्ट केलं, -2चं काय झालं +2. काय करणार स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. याचा जर तुम्ही स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट निघून जाणार, काय उरणार फक्त 9m² + 4 आणि याचा स्क्वेअर म्हणजे 2m + 2चा स्क्वेअर. सो 9m² + 4 इज इक्वल टू a + b ब्रॅकेट स्क्वेअर करायचे. सांगा एक्सपान्शन काय लिहिणार 4m² हां प्लस 8m + 4 a चा स्क्वेअर प्लस ही 2ab ची टर्म आहे 2 × 2m × 2 किती झालं 8m प्लस 2चा स्क्वेअर म्हणजे किती झालं 4. राईट. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म काय असतो ax² + bx + c = 0. या फॉर्ममध्ये आपलं इक्वेशन असायला पाहिजे म्हणजे रूट्स फाइंड आउट करायला इझी जाईल. हे 9m² आहे 4m² इकडे आणा, 9m² - 4m² किती झालं 5m². करेक्ट. हां हे 4 काय होणार कॅन्सल, हे प्लस 8mचं इकडे काय होणार -8m इज इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सो तुम्हाला एमच्या किती व्हॅल्यूज लागतील, एमच्या किती व्हॅल्यूज भेटतील 2 कशा व्हॅल्यूज भेटतील इफ यू कॅन टेक. इथून जर तुम्ही m कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल 5m - 8 इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय झाला m एक तर 0 असणार किंवा 5m - 8 विल बी इक्वल टू 0. एक व्हॅल्यू काय झाली m ची 0 आणि दुसरी m ची व्हॅल्यू काय होणार 8/5. हे क्लिअर आहे का? m ची व्हॅल्यू किती होणार 8/5. क्लिअर आहे का एवढा पार्ट? हां आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करायचं आहे. सो इक्वेशन ऑफ टँजंट कसं फाइंड आउट होणार सांगा. टँजंटचा पॉईंट माहिती आहे, पॉईंट काय आहे व्हॉट इज दी पॉईंट, पॉईंट काय आहे 2, -2 आणि स्लोप काय एकदा स्लोप m इज इक्वल टू 0 घ्यायचा, दुसऱ्यांदा स्लोप किती घेणार 8/5. राईट. सो देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट, देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट 1 किती टँजंट्स ड्रॉ होणार आहे 2. इक्वेशन ऑफ टँजंट 1. सो फॉर टँजंट 1 व्हॉट इज दी पॉईंट 2, -2 व्हॉट इज दी स्लोप 0. स्लोप माहिती आहे पॉईंट माहिती, काय यूज करणार स्लोप पॉईंट फॉर्म. काय स्लोप पॉईंट फॉर्म y - y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x - x1. हे 0 इंटू होणार आहे म्हणजे ही टर्म काय होणार कंप्लीट 0. y - y1 ची व्हॅल्यू किती आहे सो एक टँजंट काय आली y + 2 इज इक्वल टू 0. अँड इक्वेशन ऑफ टँजंट 2, इक्वेशन ऑफ टँजंट 2 कसं कॅल्क्युलेट करणार. इक्वेशन ऑफ टँजंट 2 पॉईंट परत काय 2, -2 स्लोप किती आता 8/5. परत काय यूज करणार सेम y - y1 किती आहे y1 -2 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x - x1. हा 5 इकडे मल्टिप्लाय होणार. सो 5 इन ब्रॅकेट y मायनस काय होणार मायनस काय होणार प्लस इज इक्वल टू 8 इन ब्रॅकेट x - 2 किती झालं सांगा 5y + 10 इज इक्वल टू 8x - 16. काय इक्वेशन आलं 8x - 5y. दिस इज हाऊ बरोबर ना. हे नाही 8x हे झालं -5 हे -10 इकडे आणलं -16 - 10 किती झालं -26. सो दिस इज हाऊ यू विल फाइंड टँजंट्स ड्रॉन फ्रॉम अ पॉईंट. किती इक्वेशन भेटणार आहे 2. हे तुमचे 2 इक्वेशन झाले. काय काय स्टेप्स केलेले आहेत इलिप्सवरून पहिले a² b² फाइंड आउट करून घेतला. टँजंटचं इक्वेशन अज्युम केलेलं आहे y = mx + c. या c ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे.
ही काय यूज केली आहे, कारण जर ही एखादी लाईन जर टँजंट असेल तर हे सॅटिस्फाय झालं पाहिजे. हां, सीची व्हॅल्यू कशाच्या इक्वल असायला पाहिजे, प्लस मायनस अंडर ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथून सगळ्या व्हॅल्यूज टाकल्या, एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू, ए स्क्वेअर बी स्क्वेअर. तिथून तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटलं, हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. इथून तुमच्या 2 एमच्या व्हॅल्यूज आल्या आणि मग स्लोप पॉईंट फॉर्म यूज करून तुम्ही टँजंटचे इक्वेशन्स फाइंड आउट करते. हे जमायलाच पाहिजे. हे पॅराबोला, इलिप्स आणि हायपरबोला तुम्हाला कोनिक्सपैकी एक क्वेश्चन तुम्हाला दरवेळेस भेटतील. चला घ्या लिहायला. हां, ते बाकी आहे. अजून पॅरामेट्रिक पण बाकी आपलं, पॅरामेट्रिक इक्वेशन ऑफ इलिप्स आणि जनरल इक्वेशन. झालं का? मोबाईल बघताय का? इकडे पुढे बसायला बस, आरामात पुढे. अजून स्टार्टच नाही केलेली लिहायला.
झाले का? लिया, नेक्स्ट लिया. राइट, सेम पैटर्न है. इलिप्स से इक्वेशन लिया, 4x² + 7y² = 28. 4x² + 7y² = 28. Tangents are passing through. Tangents are passing through 3, -2. 3, -2. इक्वेशन ऑफ टँजंट्स फाइंड आउट करायचे. सेम पॅटर्न आहे. ज्यांना जमेल त्यांनी सॉल्व करा, अदरवाईज सोबत सगळ्या मी स्टेप्स परत सांगणार आहे. हां, सोबत लिहा. लिहिला का क्वेश्चन सगळ्यांनी? ज्यांना जमेल त्यांनी मागचं रेफर करून सॉल्व करा, काय प्रॉब्लेम नाही. बाकी यांनी सोबत लिहा. लिहिला क्वेश्चन? लिहिला का सगळ्यांनी? राईट, पुन्हा समजून सांगतोय. नेक्स्ट स्वतः सॉल्व करता यायला पाहिजे. इक्वेशन ऑफ इलिप्स लिहून घ्या. काय इक्वेशन ऑफ इलिप्स? 4x² + 7y² = 28. सो इथून आपल्याला काय स्टेप होती? a² आणि b² व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या होत्या. कशा फाइंड आउट करणार? 28ने डिवाइड करून टाका थ्रू आउट. काय बनणार आहे? 4x² / 28 + 7y² / 28 = 28/28. लिहा काय इक्वेशन बनेल? हे बनणार x² / 7, हे बनणार y² / 4 = 1. हे झालं इलिप्सचं इक्वेशन. इथून तुम्ही a² लिहू शकतात 7 आणि b² लिहू शकतात. किती येणार? 4. ही तुमची फर्स्ट स्टेप होती. करेक्ट? झालं इथपर्यंत? नेक्स्ट पुढे काय? टँजंटचं इक्वेशन लिहून घ्या. कसं लिहितो टँजंटचं इक्वेशन? y = mx ± √a² m² + b². राईट, आता याच्यात व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. ही कसली व्हॅल्यू टाकणार? x. ही कसली व्हॅल्यू टाकणार? y ची. हा पॉईंट या टँजंटवर आहे. सो yच्या जागी काय लिहायचं आहे? -2. mला ॲज इट इज ठेवा. xच्या जागी काय टाकणार? 3 ± √. a² किती तुमचा? 7 × m² प्लस किती? b². b² किती? 4.
क्लिअर आहे इथपर्यंत? आता ही टर्म इकडे शिफ्ट करा, काय होणार ही √7m² + 4. इकडे किती, या साईडला 3m आणि हे -2 आहे, -2 इकडे जाऊन काय होणार +2. कळले का ही स्टेप? ही जी टर्म आहे इकडे शिफ्ट केली लेफ्ट हँड साईडला आणि हा -2 इकडे शिफ्ट केला, -2चं काय झालं +2. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, राईट? स्क्वेअर करायचे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. याचा जर स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट निघून जाईल. सो हे काय बनणार 7m² + 4 इज इक्वल टू, इथे काय बनणार 3m + 2, याचा काय होणार स्क्वेअर. काय होणार याचा स्क्वेअर? पहिल्या टर्मचा स्क्वेअर 9m² प्लस 2 × 3m × 2 म्हणजे 2ab ची टर्म झाली आणि 2चा स्क्वेअर 4. सो काय इक्वेशन भेटतंय 7m² + 4 इज इक्वल टू 9m² प्लस किती, हां 12m + 4. सो परत 4 काय झाला, बरोबर ना, 4 काय झाला कॅन्सल. ही टर्म इकडे शिफ्ट करूयात, काय होणार ते 9m² - 7m² + 12m इज इक्वल टू 0. 2m² + 12m इज इक्वल टू 0. 2 ने डिवाइड करून टाका, काय होणार m² + 6m इज इक्वल टू 0. m इन ब्रॅकेट m + 6 इज इक्वल टू 0. करेक्ट आहे का? सो mच्या दोन व्हॅल्यू झाल्या, mची एक व्हॅल्यू काय झाली 0 आणि m + 6 इज इक्वल टू 0. सो mची व्हॅल्यू किती झाली -6. इथून तुम्हाला इक्वेशन ऑफ टँजंट्स फाइंड आउट करायचे. टँजंट 1, टँजंट 2. सो टँजंट 1 साठी पॉइंट काय 3, -2. स्लोप किती आहे 0. काय यूज करायचं आहे y - y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x - x1. टँजंट 2 साठी सेम पॉइंट आहे 3, -2. स्लोप चेंज करायचा, स्लोप किती आहे -6 आणि याचं इक्वेशन. क्लिअर आहे का स्टेप्स? बाकी मग थोडी तुम्ही एक दोनदा सॉल्व करून बघा, तुम्हाला जमून जाईल, काय अवघड नाही त्याच्यात. एक लक्षात ठेवायचं आहे की हा जो m फाइंड आउट करतोय आपण, हा जो m, हे जे m फाइंड आउट केलेले आहेत, हे m फाइंड आउट केलेत युजिंग व्हॉट, हां. सो इथेच आपण ते डिक्लेअर केले की ही जी लाईन असणार आहे ही काय असणार आहे टँजंट. हे लक्षात होते हां. म्हणजे विदाउट युजिंग कंडिशन ऑफ टँजन्सी डायरेक्टली इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करायचं नाही. हे झालं का लिहून?
काय आले एकदा इक्वेशन सांगा, आन्सर सांगायचे. हे इक्वेशन काय आलं, टँजंट 1चं स्लोप 0. आणि हे किती आलं, करेक्ट आहे ना. प्लस वाय का, चेक करा काय ते. हां -16 इज इक्वल टू 0. आन्सर्स नाहीत माझ्याकडे, चेक कर जे येतील ते लिहा. कसं चेक करणार सांगा बरं आहे. हां पॉईंट टाकून बघा. पॉईंट काय 3, -2. सो 6 × 3 किती झालं 18, -2 -16 0. इथे जर सॉरी हे प्लस आहे का, हां करेक्ट आहे. सो इथे काय प्लस, इथे जर मायनस कोणी लिहिलं ते मायनस मायनस काय होणार मग प्लस, हे 0 होत नाही. सो करेक्ट काय 6x + y - 16 इज इक्वल टू 0. आले का लास्ट बेंच, आले का तुमचे आन्सर्स, येईल का सॉल्व करता, बोर्डवर येईल का सॉल्व करता. हां चला नेक्स्ट लिहा. Find equation of tangent to the ellipse. Find equation of tangent to the ellipse. X square plus 4y square is equal to 9, which are parallel to the line. Which are parallel to the line. Which are parallel to the line. (2x + 3y - 5 is equal to 0). 2x काय सांगितलं, 2x + 3y - 5 is equal to 0. क्वेश्चन काय आलं का, इलिप्स काय दिले, इक्वेशन दिलेलं आहे राईट, आणि तुम्हाला टँजंटचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. टँजंट कशाला पॅरलल आहे, या लाईनला. 2x + 3y - 5 is equal to 0. फर्स्ट स्टेप सेम राहणार. इलिप्सचं इक्वेशन घ्या पहिले, a² b² फाइंड आउट करून घ्या. करा फाइंड आउट. इलिप्सचं इक्वेशन काय, x² + 4y² इज इक्वल टू 9. 9ने थ्रू आउट डिवाइड करा. x² / 9 + 4y² / 9 इज इक्वल टू 1. a² ची व्हॅल्यू किती येणार सांगा, 9. व्हॉट अबाउट b², हां 9/4. हा 4 इकडे जाणार. करेक्ट. नेक्स्ट टँजंटचं इक्वेशन आपण अज्युम करूयात y इज इक्वल टू mx + c. मग जर टँजंटचं इक्वेशन लिहायचं तर मला कसल्या कसल्या व्हॅल्यूज लागतील, एक m ची व्हॅल्यू लागेल आणि दुसरी व्हॅल्यू कसली लागेल, c ची. m मी कसा फाइंड आउट करू शकतो, काय दिलेलं आहे, टँजंट इज पॅरलल टू दिस. मग दोन लाईन्स जर पॅरलल असेल तर त्यांचे स्लोप्स काय असणार, इक्वल. राईट. हे बघा, हे टँजंटचं इक्वेशन आपण अज्युम करतोय. याच्यात तुम्हाला दोनच गोष्टी पाहिजे, एक पाहिजे m आणि दुसरं काय पाहिजे, c. पहिले m फाइंड आउट करूयात. हां राईट डाऊन. टँजंट इज पॅरलल टू कशाला पॅरलल आहे, 2x + 3y - 5 इज इक्वल टू 0. So therefore slope of tangent. हे बघा, हे जर लाईनचं इक्वेशन असेल, याचा स्लोप कसा कॅल्क्युलेट होतो, मायनसची साईन देऊन घ्या. मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y. सो टँजंटचा स्लोप झाला किती झाला, -2/3. सो m ची व्हॅल्यू आपल्याला भेटली. नेक्स्ट काय फाइंड आउट करावं लागेल, c ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. सो c ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करणार सांगा, युजिंग कंडिशन ऑफ
tangent C, right? So write down using condition of tangent C, using condition of tangent C for an ellipse. C ची जी व्हॅल्यू असते ती काय असते प्लस मायनस अंडर रूट ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सगळ्या व्हॅल्यूज माहिती आहेत का? ए स्क्वेअर माहिती आहे, बी स्क्वेअर माहिती आहे, एमची पण व्हॅल्यू आता माहीत झाली किती ती -2/3. करा कॅल्क्युलेट. प्लस मायनस अंडर रूट ए स्क्वेअर किती ए स्क्वेअर 9 इंटू एम स्क्वेअर याचा स्क्वेअर करायचा आहे -2/3 चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. व्हॉट इज बी स्क्वेअर? 9/4. काय बरं आहे कॅल्क्युलेशन? प्लस मायनस 5/2. हे 9 इंटू 2/3 राईट. हे 2/3 चा स्क्वेअर म्हणजे किती होणार 4/9 प्लस 9/4. हा 9 गेला, हा 9 गेला. ॲड कराय किती झालं? हां 16 प्लस 9. सो सी इज इक्वल टू प्लस मायनस काय झालं 5/2. सो एम पण भेटला आणि सी पण भेटला आहे. करेक्ट. काय फाइंड आउट करायचं होतं तुम्हाला? इक्वेशन ऑफ टँजंट, राईट. सो देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट. टँजंटचं इक्वेशन आपण कोणत्या फॉर्ममध्ये कन्सिडर केले? y इज इक्वल टू mx प्लस सी. पहिलं इक्वेशन येणार y इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आहे -2/3 -2/3x. c ची फर्स्ट व्हॅल्यू किती आहे 5/2 आणि दुसरी काय टाकावं लागेल -5/2. राईट. पण हे असंच नाही ठेवायचं, असं ऑप्शन कधीच भेटणार नाही तुम्हाला. सिम्प्लिफाय लाईन आहे राईट. टँजंट काय झालं लाईन. सो लाईनचं इक्वेशन नेहमी तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे? ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू याच फॉर्ममध्ये पाहिजे, राईट. त्याला व्यवस्थित लिहून घ्या वाटल्यास कन्फ्युजन होत असेल तर. हे -2x/3 आहे आणि हे किती झालं 5/2. क्रॉस मल्टिप्लाय करून टाका. किती झालं सांगा? -4x प्लस 15/6. हा 6 इकडे मल्टिप्लाय करा. सिक्स इकडे मल्टिप्लाय करा. किती होणार आहे? 6y इज इक्वल टू -4x प्लस 15. सो काय इक्वेशन आलं? हां या सगळ्या टर्म्स इकडे शिफ्ट करा. 4x प्लस 6y मायनस 15 इज इक्वल टू. राईट. कंडिशन ऑफ टँजन्सी यूज केल्याशिवाय इक्वेशन ऑफ टँजंट लिहायचं नाही, हे लक्षात असू द्या. इथे पण आपण हा सी जो फाइंड आउट केला ही कंडिशन यूज केली. ही कंडिशन म्हणजे काय झालं की लाईन टँजंट आहे इलिप्सला. सेकंड तुम्हाला -5/2 ला फाइंड आउट करायचं आहे. सेकंड तुम्ही कसं फाइंड आउट करणार? नाही बघा, सेकंड इक्वेशन काय बनणार आहे? y इज इक्वल टू -2/3x -5/2 घ्या. क्रॉस मल्टिप्लाय करा.
हे क्लिअर आहे का सगळं? टँजंटचा स्लोप वगैरे कसं फाइंड आउट केलं, याचा काय फॉर्म्युला आहे, मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय. टँजंट्स पॅरल आहे, टँजंट याला पॅरल आहे, या दोन पॅरल लाईन्स म्हणून स्लोप सेम झाले. नंतर आपण सी कॅल्क्युलेट केलंय आणि मग इक्वेशन्स लिहिले. करेक्ट, ट्राय करा एक्झाम्पल. इलिप्सचं इक्वेशन लिहा. एक्स स्क्वेअर बाय 25 प्लस वाय स्क्वेअर बाय 4 is equal to 1 and tangents are parallel to कशाला पॅरलल आहे, एक्स प्लस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0. करायचं सॉल्व, इक्वेशन ऑफ टँजंट फाइंड आउट करायचं. सॉल्व करता यायला पाहिजे. आता सिम्पल आहे, स्टेप्स याच फॉलो करायचं. जसं हे सॉल्व केलं तसं सॉल्व करा. जमेल आणि तुम्ही ट्राय केलं तर जमेल. राईट, ही फर्स्ट स्टेप आहे. ए स्क्वेअर बी स्क्वेअर फाइंड आउट करून घ्या, टँजंटचा स्लोप लिहा आणि सी फाइंड आउट करा. काय तुम्हाला सॉल्व करायचं आहे, मी नाही करणार आहे. स्टेप्स याच फॉलो करा. कॉन्स्टंटची टर्म किती आहे सी? √29. हां, त्याला काही प्रॉब्लेम नाही. √29ची व्हॅल्यू येऊन जाईल. कॅल्क्युलेटर तुम्ही यूज केलं तर बनेल त्याची व्हॅल्यू. पण येते का √29 येते का? आन्सर ठीक आहे, लिहा जे येत ते. एम किती आला? -1. करेक्ट. सो ए स्क्वेअर किती? 25. हां, 25 इंटू काय झालं ते 1. सो √29. हां, करेक्ट. सो हे काय आलं, वाय इज इक्वल टू किती आलं तुमचं, एम किती आलं आहे -1 ना, -x प्लस मायनस अंडर रूट असं येतं इक्वेशन. ठीक आहे. झालं का?
हा पुढे टँजंटचं इक्वेशन काय लिहिलं कर पटकन. झाले का? ओके, नेक्स्ट लिहा. सेम आहे. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट. फाइंड हाँ लिहिलेगा. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू एन इलिप्स 5x square plus 9y square is equal to 45. काय चालू आहे? तुला नेक्स्ट सॉल्व करायचं आहे बोर्डवर आता. आणि पुढे लिहा. काय लिहिलंय? 5x square 9y square 45 which are perpendicular to the line which are perpendicular to the line 3x plus 2y which are perpendicular to the line 3x plus 2y plus 1 is equal to 0. इन्स्टेड ऑफ पॅरलल आता काय दिलेलं आहे? परपेंडिक्युलर. प्रोसेस सेम राहील. पहिले a स्क्वेअर b स्क्वेअर लिहून घ्या. सो इलिप्सचं इक्वेशन काय दिलेलं आहे तुम्हाला? 5x स्क्वेअर प्लस 9y स्क्वेअर इज इक्वल टू 45. 45 ने डिवाइड करा. सो इक्वेशन बनणार आहे x स्क्वेअर बाय 9 y स्क्वेअर बाय 5 इज इक्वल टू 1. इथून a स्क्वेअर लिहा. a स्क्वेअर किती आला? 9. b स्क्वेअर किती आला? 5. करेक्ट. आता टँजंट काय दिलेलं आहे? याला परपेंडिक्युलर. सो पहिले आपण या लाईनचा स्लोप फाइंड आउट करूयात. राईट डाऊन स्लोप ऑफ गिवन लाईन. किती येणार स्लोप ऑफ गिवन लाईन? राईट, मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय. सो देअरफॉर स्लोप ऑफ टँजंट लाइन्स काय? परपेंडिक्युलर. सो याचा रेसिप्रोकल 3/2 चा रेसिप्रोकल किती येणार? 2/3. इथे मायनस आहे, इथे काय द्यायचं आहे? प्लस. सो दिस इज स्लोप ऑफ टँजंट.
नेक्स्ट सी फाइंड आउट करायचं युजिंग कंडिशन ऑफ टँजन्सी प्लस मायनस अंडर रूट ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर करा फाइंड आउट कंडिशन ऑफ टँजन्सी युजिंग कंडिशन ऑफ टँजन्सी फाइंड वाय इंटरसेप्ट 2x minus 3y plus minus root 29 tangent equation. परत 29 येते का 9 sorry 3 root 9 plus minus 3 root 3. हां सो ए स्क्वेअर किती आहे तुमचं 9 एमचा स्क्वेअर म्हणजे 2/3चा स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर किती आहे 5 9 इंटू हे किती होणार 4/, किती आलं 3 करेक्ट ना सी हां प्लस मायनस 3 सो देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट y इज इक्वल टू m किती आहे 2/3 सो एकदा +3 टाका आणि सेकंड टाइम -3 राईट हे क्रॉस मल्टिप्लाय करा हे काय बनणार आता 2x minus 3y plus 9 2x minus 3y minus 9. हां करेक्ट सो हे बनणार आहे 2x minus 3y plus 9 इज इक्वल टू 0 राईट आणि काय येणार आहे -9 इज इक्वल टू 0 ठीक आहे क्लिअर आहे का पॅरेलल असेल तर स्लोप सेम घ्यायचे आणि इकडे परपेंडिक्युलर दिले याचा रेसिप्रोकल घेऊन मायनस असेल तर प्लस ठीक आहे एक क्लास ट्राय करा नंतर आपण पुढचं बघूयात राईट डाऊन फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू एन इलिप्स फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू एन इलिप्स 2x square plus y square is equal to 6 2x square plus y square is equal to 6 from the point 2 comma 1 from the point 2 comma 1 from the point 2 comma 1 2x square plus y square is equal to 6 from the point 2 comma 1 काय सॉल्व कराय कसं सॉल्व करणार फर्स्ट जे एक्झाम्पल आहे आजचं फर्स्ट एक्झाम्पल हां त्या पद्धतीने सॉल्व करावं लागेल आजचं फर्स्ट एक्झाम्पल चेक करा कसं सॉल्व करायचं तसं सॉल्व करायचं
एम स्लोपचे किती व्हॅल्यू आलं काय आलं -4 -1 हे किती आले स्लोप्स किती आले अजून कोणी केले कॅल्क्युलेट -1 आणि 5 का आता यात पण गोंधळ आहे अरे काय करतात हां फाय आणि -1 करेक्ट ना काढले कसे ते सांग. म्हणजे इथून काढले फॅक्टर काय घेतले -5 प्लस 1 सर झालं का हां केले इक्वेशन सांगा एकदा काय आले काय आले एक्स वाय हां आणि सेकंड 5x करेक्ट आहे का चुकले काहीतरी हे 2,1 याच्यात टाकलं तर कशाला सॅटिस्फाय नाही होते हां आणि याला पण सॅटिस्फाय हे पण चुकले -3 हे टाकून बघायचं 2,1 आहे ना याच्यात पुट करून बघा सॅटिस्फाय होतंय की नाही नेक्स्ट लिहा parametric equation for an ellipse write down parametric equation for an ellipse write down x is equal to a cos theta चला टाकलं का हेडिंग पटकन x is equal to a cos theta
and y is equal to b sin theta. X is equal to a cos theta and y is equal to b sin theta is the parametric equation for an ellipse. Is the parametric equation for an ellipse where theta is what here? Parameter. Theta is what? Parameter. तुम्हाला आठवत असेल पॅराबोलासाठी पण आपण तिथे काय यूज केलं होतं? पॅरामीटरचं लेटर काय होतं तिथे सांगा बरं. पॅरामेट्रिक इक्वेशन काय होते पॅराबोलाचे? अरे ते लर्न करायचे, ते काय नोटबुकमध्ये लिहायला दिले का फक्त? एक्स इज इक्वल टू 80 स्क्वेअर, वाय इज इक्वल टू काय होतं? हां टी काय होता इथे? पॅरामीटर. करेक्ट. आता हे पॅरामेट्रिक इक्वेशन कुठून लिहिले? हे जर इक्वेशन तुम्ही इलिप्सच्या इक्वेशनमध्ये पुट केले, लक्ष द्या, इलिप्सचं इक्वेशन काय आहे? एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. हे याच्यात सबस्टिट्यूट करून बघा. याची LHS जर तुम्ही घेतली, एक्स स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर करावा लागेल. काय होणार आहे? ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय ए स्क्वेअर. पुढे काय? वाय स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, बी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन बी स्क्वेअर. ए स्क्वेअर कॅन्सल झालं, इकडे बी स्क्वेअर कॅन्सल झालं, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा किती आलं? 1. राईट. सो पॅरामेट्रिक इक्वेशन काय आहेत? एक्स इज इक्वल टू ए कॉस थीटा, वाय इज इक्वल टू बी साइन थीटा. हे काय झाले? पॅरामेट्रिक इक्वेशन. आता हे जर इक्वेशन तुम्हाला टँजंटला यूज करायचे, लक्ष द्या, कधी कधी आपण टँजंटचे एक्झाम्पल सॉल्व केलेत. सो टँजंटचे जे एक्झाम्पल सॉल्व केलेत, कधी पॉईंट दिलेला आहे, कधी काय दिलेलं आहे, ते लाईन आहे, पॅरलल आहे, किंवा टँजंट काय दिलेली? परपेंडिक्युलर. सर झालं का? लिहिले का आपण? नेक्स्ट टँजंटचं इक्वेशन काय लिहिले आपण? एक्स इंटू अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय y1 अपॉन बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. ही टँजंट कुठे ड्रॉ केली आहे? ॲट x1, y1. ही टँजंट, लक्ष द्या, ही टँजंट कुठे ड्रॉ केलेली आहे? हा पॉईंट कुठे आहे? इलिप्सवर. मग हा जर पॉईंट इलिप्सवर असेल तर x1च्या जागी तुम्ही ए कॉस थीटा लिहू शकता, बरोबर ना? हे बघा, ही काय बेसिकली, तुम्ही जर हा इलिप्स आहे, हे x, y, हा पॉईंट काय? x, y. हा x कोऑर्डिनेट किती असतो? ए कॉस थीटा. आणि y कोऑर्डिनेट किती असतो? बी साइन थीटा. हां, कारण आपण या इक्वेशनमध्ये x आणि y पुट करतोय, म्हणजे हा जर पॉईंट या इलिप्सवर असेल तर या पॉईंटने या इक्वेशनला सॅटिस्फाय करायला पाहिजे. म्हणून हे जे कोऑर्डिनेट आहे ए कॉस थीटा, बी साइन थीटा, आपण इक्वेशन ऑफ इलिप्समध्ये पुट करतोय. ही जी टँजंट आहे आपण कुठे ड्रॉ केली आहे? x1, y1 वर, बरोबर ना? टँजंट ॲट अ पॉईंट. हा पॉईंट कुठे आहे? इलिप्सवर. मग हा जर पॉईंट इलिप्सवर असेल तर x1ची व्हॅल्यू किती असणार आहे? ए कॉस थीटा. थीटा काय? थीटा हे बघा, थीटा काय? पॅरामीटर. पॅरामीटर चेंज होत राहणार आहे. जसं या पॉईंटसाठी पॅरामीटर वेगळं असेल, या पॉईंटसाठी पॅरामीटर वेगळं असेल.
सो x1च्या जागी तुम्ही काय लिहू शकतात, ए कॉस थिटा अपॉन काय ए स्क्वेअर, वाय इंटू y1च्या जागी काय लिहिणार, बी साइन थिटा अपॉन वॉट बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. हे कशासाठी चाललंय, टँजंटसाठी. एक ए काय होणार आहे कॅन्सल, एक बी काय होणार आहे कॅन्सल. सो टँजंटचं जर इक्वेशन लिहायचं आहे इन टर्म्स ऑफ पॅरामीटर तर ते इक्वेशन काय होणार सांगा, एक्स कॉस थिटा अपॉन ए प्लस वाय साइन थिटा अपॉन बी इज इक्वल टू 1. हे काय कसं लिहिलंय, x1, y1 हा पॉईंट कुठे इलिप्सवर, म्हणून इलिप्सचा पॅरामेट्रिक फॉर्म याच्यात सबस्टिट्यूट केलाय. एक ए कॅन्सल केला, एक बी कॅन्सल केला, सो इक्वेशन हे आलं. मग जर थिटाची व्हॅल्यू दिलेली असेल आणि या ए बीच्या व्हॅल्यूज वगैरे दिलेल्या असतील तर तुम्हाला टँजंटचं इक्वेशन लिहिता येईल, हे लक्षात असू द्या. आपण एक क्वेश्चन घेऊ, हे लिहा पहिले. लिहा क्वेश्चन लिहा. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू द इलिप्स. फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू द इलिप्स. Find equation of tangent to the ellipse. X square by 25 plus y square upon 9 is equal to 1. At the point whose eccentric angle is pi by 4. Whose eccentric angle is pi by 4. हे झालं का लिहून? सो क्वेश्चन काय आहे, फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू द इलिप्स. इलिप्सचं इक्वेशन दिलेलं आहे एक्स स्क्वेअर बाय 25 प्लस वाय स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू 1 ॲट द पॉइंट whose eccentric angle is pi by 4. म्हणजे ही कसली व्हॅल्यू झाली, थिटाची व्हॅल्यू झाली. आपण टँजंटचं इक्वेशन लिहिलेलं आहे इन टर्म्स ऑफ पॅरामीटर, इन टर्म्स ऑफ अँगल. सो इक्वेशन ऑफ टँजंट एक्स कॉस थिटा अपॉन ए प्लस वाय साइन थिटा अपॉन बी इज इक्वल टू 1. इथे ए स्क्वेअर बी स्क्वेअर नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. इथे ए आणि बी आहे फक्त. सो हे काय बनणार, एक्स इंटू काय बनणार, कॉस पाय बाय 4. किती आहे एची व्हॅल्यू, किती आहे 5. ही ए स्क्वेअर झालं, सो एची व्हॅल्यू किती येणार 5. वाय इंटू साइन पाय बाय 4, बीची व्हॅल्यू किती आहे 2 इज इक्वल टू 1. एक्स इंटू किती आहे कॉस पाय बाय 4, किती आहे कॉस पाय बाय 4 किती, 1/√2. करायला सिम्प्लिफाय करा. कसं करणार, एक्स अपॉन काय ते 5√2 आहे, करेक्ट ना. हां, प्लस वाय अपॉन 2√2 इज इक्वल टू 1. हां, क्रॉस मल्टिप्लाय. सो हे काय बनणार 2√2x प्लस 5√2y डिवायडेड बाय, यांचं मल्टिप्लिकेशन किती होईल सांगा बरं, किती होणार मल्टिप्लिकेशन, थांबा त्याला सांगू द्या. डिनॉमिनेटर काय येणार, हां कसं 20,
हे रूट टू कॅन्सल होईल का? का बरं होईल ना, का नाही का कॅन्सल का नाही होणार? हे काय झालं इक्वेशन ऑफ टँजंट. हां हे कॅन्सल नाही करायचं, इथे जर कॅन्सल केलं तर इथे डिवाइड करावं लागेल रूट 2ने. सो इक्वेशन काय आलं 2√2x प्लस 5√2y इज इक्वल टू 20. हे इथे काय सांगितलं तुम्ही एक्झाम्पल लिहिताना 9 का 4 काय सांगितलं? 9 ना. हां ठीक आहे. इथे बघून घ्या हे 9 लिहिलं असेल तर ते वेगळं येईल. एकदा चेक करून घ्या तुम्ही इलिप्सचं इक्वेशन काय लिहिलंय. 9 लिहिलंय का काय लिहिलंय? 4 ना. हां ठीक आहे. 4 असेल तर हे करेक्ट आहे. इथे 9 लिहिलं असेल तर मग इथे तुम्हाला 3 करावं लागेल. हां इथे 3 करावं लागेल. राईट. लक्ष द्या. सो उद्या आपण हायपरबोला स्टार्ट करू. हां हायपरबोलाचे पण फॉर्म्युले वगैरे ऑलमोस्ट सेम आहे. एकसाथ घेऊ इलिप्स आणि कारण फॉर्म्युले सेम तेच आहे. जे इकडे फोकस आहे तोच फोकस इकडे सेम फॉर्म्युले. सो हे हायपरबोला कवर करून घेऊ. आणि हां उद्या टेस्ट पण आहे. कशावर आहे? स्ट्रेट लाईन. हां प्रिपेअर करा. 30 मार्क्सची टेस्ट टाकली. 5 MCQ